श्री स्वामी समर्थ. बाळा, देव तुला सांगत आहेत जीवन म्हणजे काय आहे. कधी स्वतःलाच फोन लावून बघ, लागणार नाही. तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. आपण अशीच एक प्रेरणादायी कथा आज ऐकणार आहोत. देव म्हणतात, गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं. त्या घरात सुभद्रा नावाची वृद्ध स्त्री राहत होती. केस पांढरे झाले होते, शरीर वाकलं होतं, पण मन मात्र भक्तीनं ओथंबलेलं होतं. तिचं आयुष्य खूप कष्टात गेलं होतं. लहान वयात लग्न झालं, संसाराचा डोंगर तिच्या खांद्यावर आला. पती लवकरच गेली. मुलं मोठी होण्याआधीच तिला एकटीला सगळं सांभाळावं लागलं. तरीही ती प्रत्येक दिवस अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणत जागी व्हायची. सकाळी अंगण धुवायची, समई पेटवायची आणि स्वामींच्या पादुकांसमोर नम्र होऊन बसायची. तिच्यासाठी हेच खरं आयुष्याचं बळ होतं. पण वय वाढत गेलं तशी संकटही वाढत गेली. मुलं आपापल्या संसारात गुंतून गेली. शरीर साथ देईन असं झालं. सुभद्रा आजीला वाटायचं, आता माझं कोण आहे, कोणाला मी हवी आहे. एका संध्याकाळी ती फार थकली होती. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. हात जोडून ती स्वामीला म्हणाली, महाराज, आयुष्यभर मी तुमचं नाम घेतलं, तुमची सेवा केली, तरी माझं हे दुःख का संपत नाही. खरंच तुम्ही आहात का? तुम्ही माझी प्रत्येक इच्छा ऐकत आहात का? रात्रभर ती हळूहळू रडतच झोपली. झोपेत तिला एक प्रकाश दिसू लागला. सुरुवातीला वाटलं कदाचित दिवा लागला असेल, पण हळूहळू तो प्रकाश तेजस्वी होत गेला. त्या प्रकाशातून पिवळ्या वस्त्रात, हातात कमंडल घेऊन, डोक्यावर उंचटलेली जटा असलेले स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. सुभद्राच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने हात जोडले, महाराज, तुम्ही खरे आहात का, की हे फक्त माझं स्वप्न आहे? स्वामी समर्थ हसले. त्यांचा आवाज आकाशवाणीप्रमाणे गुंजला, बाई, मी प्रत्येक भक्ताजवळ आहे. तू जे नाम घेतलेस त्याचं उत्तर आम्हीच देतोय. ते पुढे म्हणाले, तुझं दुःख आता संपलं आहे. तू फक्त नाम घेत जा. काळजी सोड, तू फक्त नाम घेत जा. संसाराची ओझी आम्ही उचलली आहे. ज्या क्षणी माणूस पूर्ण विश्वास ठेवतो, त्या क्षणी देव त्याला आधार देतो. बाई, तू आता निश्चिंत राहा. जाग आल्यावर सुभद्राला अचानक जाग आली. ती घामाने निथळली होती, पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. बऱ्याच दिवसांनी तिच्या डोळ्यातली पोकळी नाहीशी झाली होती. तिला जाणवलं, हे स्वप्न नव्हतं, हे प्रत्यक्ष दर्शन होतं. त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदललं. तिने तक्रार करणं सोडून दिलं. कुणी विचारलं, आजी, तुला कसं वाटतं आता? ती फक्त एवढंच म्हणायची, स्वामी समर्थ महाराज माझ्या सोबत आहे, मग मला कसली भीती. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत गेलं. गावकरी दूरवरूनही म्हणायचे, सुभद्रा आजीचा चेहरा पाहिला की भक्ताचा खरा अर्थ कळतो. त्या स्वामींच्या कृपेचं जिवंत उदाहरण आहे. या कथेतून आपल्याला शिकायला भेटतं, श्रद्धा मनाला हलकं करते. देव कधीही भक्ताला एकटं सोडत नाही. जो विश्वास ठेवतो त्याचा मी होतोच, असं स्वामी महाराज सांगतात. श्री स्वामी समर्थ. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्यापासून आतापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर. भाग्यवंत ठराल. तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा दिखावा करतात, तेच लोक आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आज मी तुला या संदेशामध्ये
अशा लोकांबद्दल सांगणार आहे ज्यामुळे माझा हा संदेशामध्ये आधार आहे असं समजून जा. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे. ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त जपले होते. अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे. आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे जे याआधी तुम्ही कधीच ऐकले नसेल. हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यांना तू मदत केलीस. पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत. त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. बाळा, देव तुला सांगत आहेत, विरोधक काय करत आहे याचं मला पर्वा नाही. मी काय करत आहे याची तुझ्या विरोधकाला खूप काळजी आहे. हालचाली आणि अशांत याची कोणतेही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद देत नाही याची खात्री करा. मी तुमच्यावर हल्ला करत नाही आणि शत्रूंना मी मागे हटवत आहे. आणि तुझी स्वतःची ओळख बनव. माझ्या आशीर्वादांना आलिंगन द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने त्यांना सांगा, पकडा, हे सर्व तुमचंच आहे. तू माझी मौल्यवान मालमत्ता आहेस. माझ्या बाळा, तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. शेवटपर्यंत पाहत राहा, भाग्यवंत होशील. मी क्वचितच देणारा देव नाही, मी पुरेशांपेक्षा जास्त मोठा देणारा देव आहे. आज मी तुम्हाला माझ्या विपुल याची सहसा होते. देव म्हणतो, मला तुझे मार्ग दाखव, म्हणजे मी तुझ्या विश्वासूपणांवर विसंबून राहू शकेल. जर तू हे शेवटपर्यंत पाहिले तर तुझी सर्वात मोठी इच्छा आणि तुझे सर्वात मोठे काम मी स्वतः येऊन पूर्ण करेल. देव तुझ्याशीच बोलत आहे. मला माहीत आहे की मागील काही दिवस कठीण गेले आहेत. तुझ्या हृदयात मला ठेवलं आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि पात्रता यावर विचार करत आहे. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की स्वामीद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. बाळा, हार मानू नको आणि भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परिवर्तन करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. देवासाठी काहीही अशक्य नाही. आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आहे आणि सकारात्मक पाहणे निवडले आहे. देव म्हणतो, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल. तुम्ही दुखावाल, परंतु ते नष्ट तुम्हाला करणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही. माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या आईवडिलांपेक्षाही जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. विश्वास असेल तर होय, माझा स्वामी आईवर पूर्णपणे विश्वास आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. मित्रांनो, आजची ही प्रेरणादायी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कथा खूप सुंदर होती आणि माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ.